नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण एक 2 जानेवारीला एक व्हिडिओ टाकला होता. त्या 2 जानेवारीच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की आपण वेगवेगळ्या प्रकारचे 3 वेगवेगळ्या प्रकारचे तणनाशक या ठिकाणी काय केलेले होते, आपल्या कांद्या पिकामध्ये फवारले होते. तर आता मी त्या प्लॉटमध्ये उभा आहे, ज्या प्लॉटमध्ये आपण डेकेल हे औषध फवारलं होतं आपण. तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर मी ह्या ठिकाणचा तुम्हाला व्हिडिओ टाकला होता, तुम्हाला एकदम मी दाखवतो. या ठिकाणचा तुम्हाला एक व्हिडिओ टाकला होता, याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं होतं की खूप मोठ्या प्रमाणात काय काँग्रेस होतं या ठिकाणी आपलं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जवळ दाखवतो तुम्हाला. आता हा जो काँग्रेस आहे पूर्ण याचा वाळून गेलेला आहे, म्हणजे गाभा सुद्धा राहिलेला नाही अजिबात, पूर्णपणे. म्हणजे कांद्यात जर तुमचं काँग्रेस जर असेल तर त्याच्यासाठी एकदम बेस्ट असं औषध हे आहे. काही प्रमाणात राहतोय या ठिकाणी भरपूर काँग्रेस होता, तुमच्या लक्ष देईल बघा, भरपूर काँग्रेस होता. तर तो पूर्णपणे काँग्रेस 100% काँग्रेस डेकेल, आणि त्यासोबत आपण ऑक्झिफ्लोरोफिन 20 ml घेतलं होतं. थोडा डोस जरा जास्त झाला होता, कारण तसं आपल्याला कृषी सेवा केंद्राने 15 ml पर्यंत सांगितलं होतं. 40 ml आपण त्यात डेकेल घेतलं होतं. या ठिकाणी जर पाहिलं तर हे थोडंसं मोठं काँग्रेसाचं झाड होतं. हे बाकीचे पाने याचे पूर्णपणे जळून गेल्यात, पण मध्ये सेंटरला राहिलेलं आहे. ते आता असं काढावं लागणार आहे आपल्याला थोडंफार, जे मोठं झाड एखादं असेल ते. पण या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, हे देखील चांगलं मोठं होतं, पण याला देखील काहीच राहिलेलं नाही, काहीही राहिलेलं नाही. पूर्णपणे काँग्रेस जळून गेलेला आहे, काही सुद्धा राहिलं नाही. फुटायला सुद्धा मुळी सुद्धा याची पूर्णपणे वाळून गेलेली आहे. पूर्णपणे काँग्रेस या ठिकाणी काय केलेलं आहे, जळून गेलेला आहे. आता याच्यात जर तुम्ही पाहिलं तर लोळा होता, थोडासा लोळा जळून परत फुटलेला हिरवागार झालेला आहे. त्याच्यानंतर अजून आपल्या शेतात ही चिकाळी कशानेच जात नाही, त्याचा विषयच येत नाही. का मुळी परत त्याला पांढरी मुळी पण फुटलेली, चिकाळी कशानेच जात नाही. पूर्ण शेत आपलं धुतल्यावाने झालेलं आहे, पूर्णच्या पूर्ण शेत आपलं असं पूर्ण शेत धुतल्यावाने झालेलं. या ठिकाणी बघा, ही चिकाळी आहे, पण ही फुटणार आहे परत. चिकाळी खाली जरी वरून जरी मेलेली असेल तर ते परत फुटते. पण बाकी काँग्रेस आणि दुसरी जी बाकीची गवत आहेत, शिपाट असं म्हणजे लांब पानाचं तर कोणतंच गवत राहिलेलं नाही, कोणतंच गवत राहिलेलं नाही लांब पानाचं. लोळा राहिलेला आहे, लोळ्याला पर्यायच नाही, लोळा कशानेच जात नाही. थोडाफार प्रमाणात जळाला होता, तो परत तेवढ्या स्पीडने फुटलेला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. बघा, तर अतिशय उत्तम असा रिझल्ट या ठिकाणी डेकेलचा आपल्याला भेटलेला आहे. आता याच्यानंतर आपण दुसऱ्या एका शेतात आज्या फवारलो होतो, तर त्याचा रिझल्ट कसा आलेला आहे ते देखील आपण पाहणार आहोत. घरच्या शेतात आपण ते फवारलेलं होतं. त्या ज्या शेतात आपण आज्या फवारलो होतं त्याच्यात देखील काँग्रेसचं प्रमाण होतं, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात काँग्रेस हा नव्हता. पण तरी पण आपण या ठिकाणी पाहणार आहे, आपल्याला काँग्रेस दिसतोय का शेतात. तर या ठिकाणी तुम्हाला हेच ते शेत आहे. आता या ठिकाणी पहा, हे काँग्रेसचे जळाला होता परंतु परत फुटलेला आहे. या शेतामध्ये आपण आज्या फवारलो, हे बघा, पाहू शकता तुम्ही. पूर्ण काँग्रेस या ठिकाणी काय झालेलं आहे, जसंच्या तसं फुटलेला परत आपल्याला दिसतंय. हे बघा, पूर्ण जे काँग्रेस जो होता याच्यात, तो पूर्णपणे जसंच्या तसं आपल्याला या ठिकाणी फुटलेला दिसत आहे. आज 9 तारीख आहे, 9 जानेवारी. एक साधारणतः आपल्या फवारणीला 8 दिवस पूर्ण होऊन गेलेले आहेत. तर तेच चेक करण्यासाठी मी आता इथं आलेलो होतो, आणि आपल्या शेतकरी बांधवांना देखील त्याचा रिझल्ट दाखवायचा होता आपल्याला. काँग्रेस या शेतामध्ये थोडासा कमी प्रमाण होतं, पण तो देखील एवढं काही खास असा रिझल्ट आपल्याला भेटलेला नाही. बाकी लांब पानाचं किंवा बाकीचं कोणतंही गवत या ठिकाणी आपल्या शेतात राहिलेलं नाही. फक्त थोड्याफार प्रमाणात जो काँग्रेस होता तो काँग्रेस जळून परत फुटलेला आपल्याला दिसला या ठिकाणी. आता या कांद्याला आपण हा काँग्रेस जळाला होता. साईडची पानं बघा, याची साईडची पानं जळाली होती, पण परत तो फुटलेला आहे. तर चला, या शेतामध्ये थोडंसं काँग्रेसाचं प्रमाण कमी होतं. जादा प्रमाण असतं तर नक्कीच आपल्याला त्याचा
त्रास झाला असता. तर अशा पद्धतीने ह्या शेतामध्ये आपण डेकेल फवारलं होतं आणि या शेतामध्ये आपण UPLचं आजा फवारलं होतं. तर अशा पद्धतीने आपल्याला रिझल्ट आलेला आहे. आणि अजून आपण एका शेतामध्ये प्लेन आपलं ऑक्झिफ्लोरोक्विन फवारलं होतं 30 ml आणि त्याच्यासोबत आपण टेफू घेतलं होतं 40 ml. तर आता आपण हे जे पुढलं जे दिसते तुम्हाला याच्यामध्ये आपण टेफू प्लस आपण या ठिकाणी पाहू शकता का आता मग कंपनीचं डेकेल आहे आणि त्यासोबतच हे आजा. आता हे आजाचा रेट थोडासा कमी गेला 50 रुपयाने डेकेलपेक्षा, पण त्यासोबतच आपल्याला डेकेलमुळं काँग्रेसाचं प्रमाण म्हणजे राहिलंच नाही. ह्या शेतामध्ये आपल्या काँग्रेस जास्त होता, त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला दुकानदारांनी सांगितलं का डेकेलचा रिझल्ट 1 नंबर आहे. त्याच पद्धतीने आपण फवारणी घेतली होती आणि ह्या शेतामध्ये आपण टेफू फवारलं होतं. आता टेफू लांब पानाचे याला चालतं, फक्त म्हणजे जे गवतासारखं जे गवत असतं लांब पानाचं गवत असतं त्याला चालतं. बाकी काँग्रेसासाठी आपलं ऑक्झिफ्लोरोक्विन प्लेन आपण घेतलं होतं. तर बाकीचं कोणतंही गवत ह्या शेतामध्ये देखील राहिलेलं नाही. लोळा आहे तो लोळा कशानेच जात नाही. टेफू घ्या, टार्गा सुपर घ्या, डेकेल घ्या, आजा घ्या, फार फ्युजिलेट जरी घेतलं सिजंटाचं तर कशानेच जात नाही, लोळा हा राहतोच. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काँग्रेस मला कुठेही दिसत नाही आहे. हिच्यात देखील काँग्रेसाचं प्रमाण कमी होतं पण कमी होतं आणि तो पण दिसत नाही. म्हणजे प्लेन ऑक्झिफ्लोरोक्विन 30 ml पर्यंत जरी आपण घेतलं तरी उत्तम असा रिझल्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. उत्तम असा रिझल्ट आलेला आहे तणनाशकाचा. अजिबात देखील गवत हे आपल्या शेतामध्ये राहिलेलं नाही. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली? ही माहिती जर आवडली असेल तर आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. तुम्हाला जर काँग्रेसाचा समूळ नायनाट करायचा असेल तर डेकेल 40 ml त्याच्यासोबत 15 ते 20 ml आपल्याला ऑक्झिफ्लोरोक्विन घ्यायचं आहे. प्रमाण थोडं जादा होतं आहे पण पर्याय नाही. त्याच्यामुळं काय होतं, रेझिस्टन्स पण वाढत चाललं आहे. तसं ते चुकीचं आहे एवढं प्रमाण घेणं, पण आपल्याकडं पर्याय पण राहिलेलं नाही, घ्यावंच लागते. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हे पाथरीसारखं गवत होतं ते जळून परत फुटलेलं आहे. अशा पद्धतीची गवत परत फुटणार आहेत. काँग्रेसाचं याला प्लेन ऑक्झिफ्लोरोक्विन आपण फवारलं होतं. याच्यात थोड्याफार प्रमाणात काँग्रेस अजून राहिलेला आहे. काँग्रेस जळतोय पण परत फुटतोय तेवढ्या स्पीडमध्ये. अजून ते काळे कोसळ आपले पोलीस म्हणतो आमच्या भागात आम्ही त्याला, ते देखील फुटलेलं आहे. हे बांधावरची काँग्रेस होता, चांगला मोठा काँग्रेस होता. याला डेकेल फवारलेलं आहे आपण, तो फुटणार आहे परत पण जळाला आहे चांगल्या पद्धतीने. म्हणजे डेकेल थोडंसं स्ट्रॉंग येतं आहे. डेकेलचा रिझल्ट बऱ्यापैकी येतोय. ठीक आहे. तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.